नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादीने लावलेल्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा आहे। छगन भुजबळांना पालकमंत्री करा अशा आशयाचे बॅनर्स नाशिकमध्ये लागलेले आहेत। शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक शहरभर हे बॅनर लावलेले आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिककर शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे मित्रपक्ष देखील आता भाजपच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। माझ्या मागे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हा जो बॅनर लावलेला आहे त्यावर स्पष्ट लिहिलं आहे की नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं अशीच भावना आता सर्वसामान्य नाशिककरांची असल्याचं या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे। नाशिक शहराच्या चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्त्यांवरून आणि रस्त्यांच्या खड्ड्यांवरून जो काही वॉर आहे तो सध्या युद्ध पातळीवर बघायला मिळतोय। परवा 7 तारखेला नाशिक महानगरपालिकेची महासभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या महासभेमध्ये नाशिककरांनी सुद्धा सहभागी व्हावं अशी मागणी आता शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर हा बॅनर जो आहे तो सध्या चर्चेत घेतोय। या बॅनरवरचा जो मजकूर आहे तो सध्या नाशिककरांचं लक्ष वेधून घेतोय, कारण यावर स्पष्ट लिहिलंय की छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्रीपद या ठिकाणी बहाल करायला हवं अशी नाशिककरांची इच्छा आहे। आणि अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण शहरभर लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमधला संघर्ष आणखी वाढेल अशी शक्यता आहे। धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।